कुऱ्हा गावातून वाहणारी ही एकच नदी, हिची लांबी साधारणतः 3 किलोमीटर असेल। आधी ही नदी खूप सुंदर होती, 12ही महिने वाहत असायची। गावाचे ग्रामदैवत विठोबा महाराजांचे मंदिर याच नदीच्या काठावर वसलेले आहे। गावातील महिला तसेच भाविक दर्शनासाठी येत असताना अगोदर नदीची पूजा करायचे, पण आज तिचं वेगळंच रूप पाहायला मिळतंय। गावातील लोकांनी या नदीला जणू नाला बनवून टाकलाय अशी तिची अवस्था झाली आहे। लोक या नदीत लग्न प्रसंगातील उरलेले अन्न, घरातील कचरा, काही जण तर मेलेले पशु पक्षी या नदीत आणून टाकतात। यामुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास तर होतोच, आणि नदीत वाढलेल्या झाडांमुळे कचरा एका ठिकाणीच जमा होतो। यामुळे पावसाळ्यात आलेल्या पुराचं पाणी या परिसरातील वस्तीत शिरतं। नदीचे पात्र मोठे करावे ही येथील नागरिकांची प्रशासनाला विनंती आहे। येथील ग्रामपंचायतीनं पाटबंधारे विभागांकडे याबाबत नदी खोलीकरणाचा प्रस्ताव पाठवला आणि विभागाचे अधिकारी पाहणी सुद्धा करून गेले, पण प्रश्न अजूनही तसाच आहे। येथील सरपंचांचं म्हणणं आहे की या कामासाठी कोणताही निधी अजूनपर्यंत प्रशासनानं उपलब्ध करून दिलेला नाही। रितेश नारळे, कुऱ्हा, VCN न्यूज, अमरावती।